आपल्यासोबत संजय केनेकर आहेत। आज विधान परिषदेचा त्यांचा कार्यकाळ नुकताच संपलेला आहे। सर, विधान परिषदेचा कार्यकाळ आता नुकताच तुमचा संपतोय, काय एकूणच पहिली प्रतिक्रिया, काय कसा अनुभव राहिला गेल्या 5 वर्षामध्ये? निश्चितच आतापर्यंत दीनदलित उपेक्षितांसाठी समाजाच्या न्याय हक्कासाठी, व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी रोडवर खऱ्या अर्थानं संघर्ष करत होतो। रोडवर न्याय हक्कासाठी उतरून मोर्चे आंदोलनासाठी भांडलो। आज देवेंद्रजींनी या लोखंडाचं खरं तर सोनं केलं। विधान परिषदेमध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला आणून खऱ्या अर्थानं जो वर्षानुवर्ष 38 वर्ष संघर्ष जनतेच्या हितासाठी केला, तोच संघर्ष खऱ्या अर्थानं या सामाजिक परिवर्तनाच्या या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मला न्याय मागण्याच्या भूमिकेतून मी उभा राहिलो। अतिशय खऱ्या अर्थानं आनंद झाला होता आणि निश्चितपणे एक सर्वसामान्य बहुजनातला, ज्याचे समाज दुर्बिणीतूनही दिसत नाही, अशा मायक्रो ओबीसीचा मी व्यक्ती निश्चितपणे एका कामगाराच्या मुलाला आमदार करणं, मायक्रो ओबीसीच्या समाजातल्या मुलाला आमदार करणं, निश्चितपणे दीनदलिताचे प्रश्न समजून घेणारा माणूस या सभागृहात न्यायदेवतेच्या मंदिरात देवेंद्रजीने पाठवला। देवेंद्रजीला जे अपेक्षित आहे तेच मी या 13 महिन्याच्या कालावधीत केलं आणि निश्चितच देवेंद्रजींनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये देवेंद्रजींनी जे तुमचं कौतुक केलं ते फक्त यामुळेच की देवेंद्रजींना जसं अपेक्षित होतं तसा प्रभामच मी या 13 महिन्यात दिला। अर्थसंकल्प अद्विश्वास आज सूप वाचतंय, काय एकूणच तुम्हाला वाटतं? काय खरं सांगायचं तर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा, सर्वसाधारण माणसाला संतुष्ट करणारा असा अर्थसंकल्प आहे। याचा केंद्रबिंदू शेतकरी या अर्थसंकल्पाचा। शेवटी या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने 2 लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली। खरं तर प्रोत्साहनपर जे नियमित कर्ज परतावा करतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याची घोषणा केली। त्यानंतर 20,000 कोटीचं अनुदान असणारी वीज माफीची योजना त्यांनी 32 ते 33,000 कोटीच्या जवळपास नेली आणि ती शेतकऱ्यांच्या माफीची योजना आहे, वीज माफीची। आणि निश्चितपणे सौर पंप शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याचं काम सरकार करतंय। निश्चितपणे महिलेलाही खऱ्या अर्थानं लखोपती दिदीला दुप्पट पद्धतीने खऱ्या अर्थानं लखोपती दिदीची योजनेची संकल्पना दुपटीने करायची ही भूमिका या संकल्पनामध्ये। विधान परिषदेचा कार्यकाळ आता तुमचा संपतोय, पुन्हा येईन अशी भावना आहे मनात? हे बघा, मी म्हणणार नाही पुन्हा येईल का, कारण मी मावळा आहे। माझ्या राजा जो विठ्ठल रूपी आहे त्या राजाचं स्वप्न, माझ्याप्रती स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही। निश्चित ज्या दिवशी मला कुठेही राजाकरता लढायला मिळालं त्या ठिकाणी जाऊन मी लढेल। ज्या ठिकाणी राजा मला पिचवर पोचवेल त्या ठिकाणी लढेल। आणि एक स्वप्न आहे माझा राजाचं, आधी अर्ध स्वप्न आहे मुख्यमंत्री। ज्या दिवशी माझ्या राजाचं स्वप्न पूर्ण होईल, शंखनाद होईल, तोपर्यंत हा बाजीप्रभू हा राजा करता लढताना दिसेल। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर, मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई।